हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात सुना येती घरा या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर आता ही जी मावशी आहे ना कामवाली, ती पद्माच्या घरी कामासाठी चाललेली असते. तेवढ्यातच आता पद्माने तिला थांबवलेलं आहे आणि तिला सांगितलं आहे की एक पाऊल देखील पुढे घ्यायचा नाही. तर त्यावेळी मावशी जी आहे ती पद्माला विचारू लागते की काय झालंय पद्मा, मी का आत यायचं नाही? तर त्यावेळी आता पद्मा बोलते की तुला जर आत यायचं असेल तर तुला पाय धुवून यावं लागेल. तर त्यावेळी आता मावशी विचारू विचारू लागते की पण का, मी तर इकडनं तर आले आहे. तर त्यावेळी आता पद्मा बोलू लागते की हे बघ, त्या घरचीच घाण इथे माझ्या घरी येता कामा नये, म्हणूनच तुला पाय धुवून यायला सांगितलं आहे. तर त्यावेळी पद्माने लगेच छायाला पाणी आणायला सांगितलेलं असतं. तर आता इथे मावशी जी आहे ती राग पद्माकडे पाहत असते. तर त्याचनंतर छाया जी आहे ती मावशीचे पाय धुण्यासाठी पाणी घेऊन येते आणि त्याचनंतर आता मावशी बडबड करतच पाय धुते. तर आता इथे मावशी म्हणते की इकडे हे नेहमी असंच असतं, कधी एकदा आलं आणि लवकर कामाला लावलं असं होतं ह्यांना. पण तिकडे तिकडे तसं नाही. तिकडे मला प्रेम मिळतं आणि मला तिकडे मान सन्मानही मिळतो. कधीही गेल्या गेल्या माझी उमा जी आहे ना ती माझ्यासाठी चहा बनवते, पण इथे काही मिळतं का असं? इथे मला फक्त असे शब्द मिळतात, असं म्हणत आता मावशी जी आहे ती आता आतमध्ये येत असते. इकडे छाया जी आहे ती आईंकडे आलेली आहे. ज्यावेळी आई चक्रा मारत असते तिला टेन्शन आलेलं असतं की उमाच्या घरात नक्की काय झालं आहे बाबा. काल जे काही घडलं होतं ते कशामुळे घडलं होतं हे आईला जाणून घ्यायचं होतं. तर त्याच वेळी आता त्यामुळे इथे ती त्या मावशीची वाट पाहत असते. तर आता छाया बोलते की अहो आई, नका एवढी काळजी करू, नका चक्रा मारू, पाय दुखतील. तर त्यावेळी आता तिथे मावशी येते. मावशी आल्या आल्याच इथे छायाने सांगितलं आहे की मावशीला पाय वगैरे पद्मताईने धुवायला सांगितले आहे. तर लगेचच इथे उमाची आई जी आहे ती मावशीची माफी मागू लागते. बोलते की मला माहीत आहे पद्माच्या बोलण्याचं तुम्हाला वाईट वाटलं असेल. तर त्यावेळी मावशी बोलते की नाही हो माई, मला पद्माताईच्या बोलण्याचं वाईट नाही वाटलं. आपल्या पद्माताई मनाने वाईट नाही आहेत, पण आता त्यांच्या जखमा ज्या आहेत त्या खूप खोलवर गेलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या त्या जखमा जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत आपली पद्माताई काही शांत होणार नाही. तर आता इथे माई जी आहे ती बोलते की बरं बाई, तू सगळं काही सांभाळून घेतेस, पण मग मला आता सांग तिकडे त्या घरी काय घडलं होतं ज्यामुळे एवढं सगळं झालं? तर आता इथे मावशी सांगू लागते की बाई काय सांगू. आता एक एक करत सगळं काही सांगू लागते की राघव कशा प्रकारे दारू पिल्याची ॲक्टिंग करत होतो आणि खरं तर तो दारू प्यायलाच नव्हता, पण आपल्या स्वतःच्या भावासाठी त्याने हे सगळं केलं होतं आणि उमाने हे सगळं मावशीला सांगितलं होतं. उमाला मावशी त्यावेळीच बोलली होती की का सतत राघव आपल्या बापाच्या मनात उतरत आहे. राघव नेहमी स्वतःच्या भावाला वाचवण्यासाठी वाईट ठरतो. तर त्यावेळी आता इथे हे सगळं सांगितल्यानंतर छायाने तर डोक्याला हातच लावून घेतलेला आहे आणि त्यावेळी माईने लगेचच देवाकडे प्रार्थना केली, का रे देवा, माझ्या पोरांना सुखी ठेव, त्यांच्या पाठीमागे असे कुठलेही विघ्न येऊ देऊत नको. तर आता इकडे छाया जी आहे ती आता उशिरा घरी चाललेली असते. तर आता इकडे त्या बॉयफ्रेंडला भेटून तिला खूप उशीर झालेला असतो, पण अचानकच तिची गाडी बंद पडते आणि तिची गाडी सुरू होतच नसते. तिचे प्रयत्न सुरू असतात, पण गाडी बंद पडल्यामुळे आता तिचं डोकंही बंद पडलं असतं. तर आता इकडून आता शिवनाथ रोडने चाललेला असतो. तर त्याच वेळी शिवनाथला दिसते की अन्विता रोडवरती थांबलेली आहे. तर शिवनाथला कळते की अन्विताच्या गाडीचा प्रॉब्लेम झाला आहे, म्हणूनच आता शिवनाथ तिथे थांबला आहे. शिवनाथला कुठेतरी तिची काळजी वाटतच असते. तर त्यावेळी आता शिवनाथ बोलतो की नाही, एकदा तिच्याशी बोलावं लागेल, म्हणत आता शिवनाथने गाडी एका साईडला थांबवलेली आहे आणि शिवनाथ तिच्या जवळ जात आहे. तर त्यावेळी तो अन्विताला म्हणतो की अन्विता, काय झाले, गाडी बंद पडली आहे का? तर त्यावेळी अन्विता जी आहे ती बोलते की हो ना. तर त्यावेळी शिवनाथ जो आहे तो बोलतो की पण मला सांग, एवढ्या उशिरा तू कुठे गेली होती आणि एवढा उशीर का केला घरी यायला? तर आता इथे अन्विता जी आहे ती बोलते की ते काय आहे ना, कॉलेजमध्ये फंक्शन होतं आणि तिकडेच मला उशीर झाला.
आणि मध्येच माझी गाडीही बंद पडली आहे. तर त्यावेळी आता इथे ते शिवनाथ जो आहे तो बोलू लागतो, की मुलींनी असं उशिराने घराबाहेर पडूच नये आणि जर तुला उशीर होणार होता, तर तू घरच्यांना कळवायचं होतं ना. घरचे काळजी करत बसले असतील तुझ्याबद्दल. तर त्यावेळी अन्विता जी आहे ती शिवनाथचे बोलणे ऐकून घेते. कारण आता तिच्याकडनं उशीर झाला आहे म्हणून घरीही तिने सांगितलेलं नसतं. मग कुठेतरी तिला वाटतं, की आपली चूक आहे यात. तर त्यावेळी आता इथे शिवनाथ बोलतो, की "चल अन्विता, मी तुला घरी सोडतो." तर आता अन्विता बोलते, की "नाही, नाही, मी जाईल माझी आणि तसंही मला काही भीती वगैरे वाटत नाही एकटीला जाण्याची." तर त्यावेळी आता शिवनाथ बोलतो, की "हे बघ अन्विता, तुला भीती वाटत नाही मला मान्य आहे आणि मुलींनी असं सक्षम झालंच पाहिजे. पण आता रात्र खूप झाली आहे ना आणि तसंही मी घराकडे जातो आहे. हे बघ, तू माझी मदत केली होतीस. ज्यावेळी तू शासन गादीची दोर पकडली होतीस, त्यावेळी तू माझी मदत केली. त्यासाठी खरंच थँक्यू." असं आता इथे शिवनाथ अन्विताला म्हणत असतो आणि त्यावेळी अन्विता जी आहे ती त्याच्या बोलण्याकडेच पाहत असते, की शिवनाथ किती छान प्रकारे तिच्याशी बोलत आहेत. तर त्यावेळी आता शिवनाथ बोलतो, की "चल, आता मीही तुला घरी सोडतो आणि तुला असं भर रस्त्यात इथे सोडून जाताना मलाही पाहवत नाही. पण तुझी गाडी कधी सुरू होईल आणि कधी तू घरी जाशील, त्यामुळे मी म्हणतोय तुला माझं ऐकावं लागेल. तू माझ्यासोबत घरी चल, मी तुला घरी सोडतो." तर आता अन्विता थोडा विचार करते, की काय करू, ह्यांच्याबरोबर जाऊ की नको. जर कोणी पाहिलं मी ह्यांच्या गाडीवरती बसून घरी आले आहे तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. पण आता इथे ज्यावेळी शिवनाथने थँक्यू म्हटलं त्यावेळी इथे अन्विताला खूप छान वाटलेलं आहे. तर आता अन्विता बोलते, की "ठीक आहे, मी येते तुमच्याबरोबर." तर त्याच वेळी आता इथे शिवनाथ जो आहे तो बोलतो, की "चल." तर आता इथे शिवनाथने गाडी सुरू केलेली आहे आणि अन्विता शिवनाथच्या बरोबर जाणार असते. तर आता कुठेतरी अन्वितालाही छान वाटत असतं, की त्याने मदतीचा हात पुढे केला जसं की मी केला होता शासन गादीसाठी. त्यानंतर दोघेही जण आता घराकडे जायला लागतात. ज्यावेळी शिवनाथने अन्विताला घरी सोडलं त्यावेळी अन्विता शिवनाथला थँक्यू म्हणते आणि शिवनाथ जो आहे तो बोलतो, की "ठीक आहे." असं म्हणत आता शिवनाथ देखील आत जातो आणि इकडे अन्विताच्या चेहऱ्यावर देखील स्माईल आलेली असते. तर आता इकडे घरामध्ये राघवने श्रीधरला थांबवलेलं आहे आणि श्रीधरला राघव सांगत असतो, की "हे बघ, तुला आज जे काही आहे ना ते सगळं काही अपर्णा सांगावं लागेल. जर तू आज अपर्णा सांगितलं नाही तर माधव दादासारखी पश्चातापाची वेळ तुझ्यावर येईल." तर त्यावेळी आता श्रीधर बोलतो, की "ठीक आहे, तू म्हणतोयस ना आज मी त्यांना सांगितलंच पाहिजे, तर ठीक आहे, मी हिम्मत करतो आणि आज अपर्णा माझ्याबद्दल आणि प्रियंकाबद्दल सगळं काही सांगतो." तर आता राघव बोलतो, की "ठीक आहे, हे बघ, तू काळजी करू नको. तुझ्या या सगळ्यात ना मी तुझ्या सोबत आहे." आणि बंटी देखील श्रीधरला हेच सांगतो, की "हो, मीही तुझ्या सोबत आहे." तर त्यावेळी राघव श्रीधरला सांगतो, की "हे बघ, असा मोठा श्वास घ्यायचा आणि अप्पांसमोर सांगायचं. एकदाच बोलून टाकायचं जे काही बोलायचं आहे ते. मग अप्पा बघतील ना काय विचार करायचा आणि काय नाही. तू नको त्याचा एवढा स्ट्रेस घेऊ. पण तुझ्या मनातलं एकदा त्यांना सांगून टाकलं, की कुठेतरी आप्पाही त्या गोष्टीचा विचार करतील." असं राघव इथे श्रीधरला सांगू लागतो आणि त्यावेळी आता श्रीधर बोलतो, की "पण जर आप्पांनी नकार दिला तर?" तर आता राघव बोलतो, की "हे बघ, असं काही होणार नाही. तू आधीच या सगळ्याचा विचार करू नकोस. तू आधी आप्पांना सांग तर. आणि तसंही तू जर सांगितलं नाही तर ती प्रियंका तर आपल्या घरी येणारच आहे, हे तुला चांगलंच माहिती आहे." तर त्यावेळी आता श्रीधर बोलतो, की "हो, हो, मला हे बोलावंच लागेल. कारण जर प्रियंका इथे आली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल." तर राघव बोलतो, की "चल आता." सगळे जेवणासाठी वाट पाहत आहेत. तर आता श्रीधरला घेऊन राघव आणि बंटी दोघेही जण डायनिंग टेबलकडे चाललेले असतात. इकडे आता सगळेजण माधव, वेदा आणि शिवनाथ, उमा सगळेजण जेवणासाठी येणार असतात. तर श्रीधर हा तिथे येऊन बसलेला असतो आणि राघव त्याला सांगत असतो, की "हे बघ, आज काहीही झालं तरी तुला सांगावंच लागेल हां. अप्पांना वेळ पाहताच लगेच सांगून टाक." तर आता श्रीधर बोलतो, की "हा बघ तू, आता मी कसा सांगतो ते." असं म्हणत असतो आणि हिंमत जुटवत असतो. तर त्यावेळी माधव पाहत आहे, की राघव श्रीधरला काय सांगतो आहे. तर आता बंटी जो आहे तो लगेचच माधवला बोलतो, की "हे बघ, आता श्रीधर जो आहे तो सगळं काही त्याच्या मनातलं अप्पांना सांगणार आहे. तर एक काम करायचं, जेव्हा श्रीधर त्याच्या मनातलं सांगून टाकेल ना, त्यावेळी तू देखील तुझ्या मनातलं मधुराबद्दलचं सगळं काही सांगून
सांगून टाक, कळालं तुला? तर त्यावेळी आता इथे माधव बोलतो की हो का, श्रीधर सांगणार आहे का? पण ना मला खूप भीती वाटते, असं माधव इथे बंटीला म्हणत असतो. आणि त्यावेळी आता इथे श्रीधर जो आहे तो बोलतो की नाही, आज काहीही झालं तरी मी माझ्या मनातलं सांगून टाकणारच. तेवढ्यातच उमा जी आहे ती जेवण घेऊन आलेली असते. उमा आणि वेदा यांनी दोघींनीही जेवणाची तयारी केलेली असते. आणि त्यावेळी आता उमा, वेदा सगळ्या हे दोघीही जणी तिथे येऊन थांबतात. तेवढ्यातच तिथे शिवनाथ येतो. आणि शिवनाथ आल्यानंतर शिवनाथ विचारू लागतो की काय मग, आले सगळे जेवायला? तर आता इथे शिवनाथही बसतो आणि शिवनाथ आलेल्याच मुलांना बोलतो की चला करा सुरू जेवायला. तर तेवढ्यातच आता श्रीधर जो आहे तो बोलतो की आप्पा. तर त्यावेळी आप्पा जे आहे ते बोलतात की हा बोल ना, काय झालं? तर त्यावेळी आता इथे तो थपकत थपकत बोलू लागतो की आप्पा, ती आली होती. तर आता आपण कळत नाही ती आली होती म्हणजे नक्की कोण आलं होतं. कुठेतरी राघवला वाटतं की आता श्रीधर हा सांगून टाकतोय की प्रियंकाबद्दल. पण आता आप्पाने पाहिल्यानंतर इथे श्रीधरची चांगलीच तोत्री वळती. तो बोलू लागतो की आप्पा, ती आली होती म्हणजे डिलिव्हरी आली होती. तर आता आप्पा बोलतात की अरे डिलिव्हरी तर दर आठवड्यालाच येते, मला माहितीच आहे की. तर त्यावेळी आता चला जेवा पटकन, आप्पा बोलतात. आणि इथे उमा आणि वेदा श्रीधर आणि राघवकडे पाहत असतात. तर त्यावेळी आता थोड्याच वेळाने आप्पा जे आहे ते घास घ्यायला लागतात. थोड्या वेळाने पुन्हा एकदा राघव श्रीधरला बोलतो की बोल, आजच तुझ्याकडे टाईम आहे, नाहीतर वेळ निघून गेली तर तुला बोलताही येणार नाही. तर आता इथे श्रीधर बोलतो की हो 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 म्हणताच इथे श्रीधर आप्पांना बोलतो की आप्पा, मला ना तुमच्याशी बोलायचं आहे. तर त्यावेळी आता इथे आप्पा बोलतात की हा बोल ना, काय म्हणतोयस तू? तर त्यावेळी आता तो बोलू लागतो की आप्पा, मला सांगा तुम्ही एवढं काम कसं हो करता? मला कळतच नाही. तुम्ही खरंच खूप भारी आहात आप्पा. तर तुम्ही जास्त लोड घेत जाऊ नका, आम्हालाही थोडं काम सांगत जा, असं आता इथे श्रीधर बोलतो. जसं आपण त्याच्याकडे पाहता त्याची हिंमतच निघून जाते. तो पुढे काही बोलूच शकत नाही, मुलीबद्दल तर अजिबातच नाही. तर त्यावेळी आप्पा जे आहेत ते पाहू लागतात की बोलतात की श्रीधर, आज तुम्ही मुलांनी ना मला खुश केलं. कारण ज्यावेळी श्रीधर बोलला होता की आप्पा तुम्ही काही कामं आम्हालाही देत जा, त्यावेळी माधवही बोलला होता की हो आप्पा, तुम्ही जास्त लोड घेत जाऊ नका. तर त्यावेळी आता इथे उमाला शिवनाथ सांगतो, उमा, आज मुलांनी मला खूप खुश केलंय बरं का. चला आज त्या नादात तुम्हा सगळ्यांना मी घास भरवणार आहे, असं म्हणत आप्पाने आता श्रीधरला घास भरवला आहे. तर त्यावेळी आता श्रीधर देखील करतो आणि घास खाऊ लागतो. त्याचं बोलणं तर अपूर्णच राहतं. तर त्यानंतर नंबर येतो माधवचा. माधवला देखील आप्पा घास भरवतात. आणि आता त्या दोघांना घास भरवल्यानंतर वेदा देखील इथे आप्पांकडे पाहू लागते. पण आप्पा स्वतः तो घास खायला जातात. तेवढ्यात वेदा बोलतो की आप्पा, मला पण ना, तुम्ही या दोघांना घास दिला आणि मला. तर आपला आप्पा जे आहे ते बोलतात की हे शेंडे फळ पण ना, चल तुला पण कर, असं म्हणत लगेच वेदाला देखील त्यांनी घास भरवला. पण इकडे राघव जो आहे तो चेहरा पाडून बसलेला आहे, कारण त्यालाही आपणच्या या प्रेमाची गरज आहे. आणि आता या तिघांनाही घास भरवल्यामुळे कुठेतरी त्यालाही वाटत असतं की आपण असाच मला प्रेमाने घास भरवावा. तर त्यावेळी तो फक्त आपणकडे पाहत असतो आणि आपणची नजर आता त्याच्यावरती जाते. तर त्यावेळी आता इथे आपा बोलतात की काय झालंय, चला जेवा ना. तर राघवकडे पाहून आपा म्हणत असत की काय झालंय, तुला पण हवं आहे का? तर आता राघव बोलतो की हो. तर त्यावेळी आता राघवला माहिती नसतं की आपा देतील की नाही, भरवतील की नाही. तर त्यावेळी आपा बोलतात की चल ये पुढे, असा काय तोंड पाडून बसलायस, असं म्हणताच आता राघव जो आहे तो खुश होतो आणि पुढे तोंड करून करतो. आणि त्यावेळी आप्पा जे आहे ते प्रचंड हसतात आणि उमाकडे पाहतात. उमाकडे पाहिल्यानंतर उमा जी आहे ती शिवनाथकडे पाहत असते. उमाला हे कुठेतरी वाटत असतं की शिवनाथने राघवला देखील घास भरवावा. तर आता राघव पुढे येतो आणि शिवनाथ लगेचच राघवला घास भरवतो. आणि आता सगळेजण हसू लागतात, सगळेजण खूप आनंदी असतात. आणि उमालाही हे पाहून खूप छान वाटतं. आणि तेवढ्यातच बंटी बोलतो की अरे, आता मी राहिलो ना एकटाच. तर आता इथे बंटीलाही अपेक्षा असते की मलाही त्यांनी घास भरवावा. तर त्यावेळी शिवनाथ जे आहे ते उमाला म्हणतात की उमा बघ, हे आहे माझं कुटुंब आणि हे कुटुंब मला नेहमी असंच हस्तखेळतं हवं आहे आणि एकत्र हवं आहे कायम.
तर त्यावेळी आता सगळेजण आप्पांचं बोलणं ऐकत असतात आणि आप्पा बोलतात की चला आता खूप गप्पा झाल्या, आता सगळ्यांनी जेवून घ्या बरं. तर त्यावेळी आता इथे वेदा बोलते, आप्पा असं कसं सगळ्यांनी जेवून घ्यायचे? पहा ना आई कशी पाहते, तिलाही वाटतंय ना की तुम्ही तिला घास भरवावा. तर त्यावेळी आता इथे उमा बोलू लागते की वेदा काय आहे हे सगळं? तर आता तेवढ्यातच आप्पा बोलतात की होय की आता उमा तर राहिलीच आहे, उमा ही माझ्या फॅमिलीचा एक पार्ट आहे. त्यामुळे आप्पाने लगेचच घास मोडला आहे आणि इथे उमाला घास भरवण्यासाठी हट्ट करत आहेत. तर त्यावेळी उमा जी आहे ती शिवनाथला बोलते की अहो तुम्ही पण ना, हे पहा सगळ्यांनी जेवा बरं पटकन. तर आता शिवनाथ बोलतात की नाही उमा, तुला घास भरवल्याशिवाय मी जेवणार नाही. तर त्यावेळी आता शिवनाथने देखील हट्ट केला आहे आणि उमाला घास भरवला आहे. तर त्यावेळी उमा जी आहे ती आनंदाने तो घास खाते आणि इकडे सगळेजण हसू लागतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल असते, सगळे खुश असतात. तर त्यानंतर आता सगळेजण जेवणासाठी बसतात. पण इकडे राघव मात्र श्रीधरकडे आणखीनही रागाने पाहत असतो, कारण त्याला आणखीनही स्वतःच्या मनातलं आप्पांना सांगता आलेलं नसतं. तर त्याच नंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी राघव आणि बंटी दोघेही जण तयार होऊन इथे श्रीधरची वाट पाहत असतात. आता श्रीधरचंही आवरलेलं असतं. त्यावेळी राघव बोलतो की हे बघ श्रीधर, आज काहीही झालं तरी आपल्याला प्रियंकाच्या घरी जायचं आहे आणि तिचा हात तुझ्यासाठी मागायचा आहे. तर आता इथे श्रीधर जो आहे तो राघवला बोलतो की काय, आणि जर हे आपणना कळलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल, तुला कळतंय का माझं काय होईल, असं श्रीधर विचार करू लागतो. तर आता राघव बोलतो की हा विचार करण्यापुरता वेळही तुझ्याकडे राहिलेला नाहीये. जर तू आज गेला नाही तर प्रियंका इथे घरापर्यंत येईल, समजलं तुला? तर त्यावेळी आता इथे हा श्रीधर जो आहे तो राघवला म्हणतो की राघव, दुसरा पर्याय नाहीये का रे, एखादा दुसरा पर्याय शोध ना. तर त्यावेळी आता राघव बोलतो की नाही, यापेक्षा दुसरा पर्याय आता कुठलाच नाहीये, कारण खूप विचार करून झाला आहे, आता आपल्याकडे दुसरा पर्याय उरलेलाच नाहीये. तर आता बंटीही म्हणत असतो की चल आता आपल्याला निघायला हवं, जास्त उशीर केला तर इथेच उशीर होईल आणि नाही तर पहिलेच पाहुणे फिक्स होतील. तर आता इथे श्रीधरला कळत नसतं की काय करावं. आपण न विचारता असं करणं श्रीधरला योग्य वाटत नसतं आणि आपण काय वाटेल याचा विचारही श्रीधर करत असतो. पण आता इथे राघव जो आहे तो बोलतो की जर तू आत्ता विचार केला नाही तर तुला तुझं प्रेम विसरावं लागेल, कळतंय का तुला? तर तेवढ्यातच तो बोलतो की चला आता उशीर नको करायला. तेवढ्यातच आता हे तिघेजण जात असतानाच आप्पांनी त्या तिघांना जाताना पाहिलं आहे. आप्पा विचारतात की अरे अशी तिघं मिळून कुठे चालला आहात एकत्र? तर त्यावेळी श्रीधर जो आहे तो बोलतो की आप्पा काही नाही, माझं डिलिव्हरीचं काम आहे ना, मी तिकडेच चाललो आहे आणि ह्याच्याबरोबर गाडीवर चाललो आहे. तर त्यावेळी आता बंटी बोलतो की हो म्हणजे कसं भावी आयुष्याचा विचार चालू आहे ना, म्हणून त्याच गप्पा रंगल्या होत्या. तर तेवढ्यातच इथे आप्पा बोलतात की ठीक आहे तुम्ही जा व्हा पुढे. तर तेवढ्यातच आता ते दोघेही जण जाऊ लागतात आणि इकडे राहतो फक्त बंटी. तर त्यावेळी शिवनाथ जो आहे तो बंटीला विचारू लागतो की बंटी आपला काय प्लॅन आहे, म्हणजे आपण काही भावी आयुष्याचा विचार केला आहे की नाही? तर त्यावेळी आता बंटी जो आहे तो बोलतो की भावी आयुष्याचा हो मी केलाय की विचार. मग काय विचार केलास तू? तर त्यावेळी तो बोलतो की मी रोज ताईला भाजी आणून देईन आणि मला सांगा तुमच्यासाठी काही हवंय का भजी वगैरे, तर तेही आणून देईल. आणि हा नको नाही तर भजी पाव वडा खाऊन माझ्यासारखेच वडा होताल, असं बंटी म्हणतो आणि तिथून निघून जातो. तर आता इथे शिवनाथ जो आहे तो बोलतो की या बंटीचं काहीच होऊ शकत नाही. तर त्याच नंतर आता शिवनाथ जो आहे तो उमाला आवाज देतो. उमा जी आहे ती लगेच शिवनाथकडे येते आणि त्यानंतर इकडे राघव जो आहे तो बाहेर आल्यानंतर श्रीधरला बोलतो की तू काय बोललास आपण की मला काही काम नसतं आणि मी बिघडलेला आहे वगैरे, चल आता मी येत नसतो तुझ्यासोबत. तर त्यावेळी आता श्रीधर बोलतो की हे बघ राघव, आता आपण काय बोलावं मला ते सुचलं नाही आणि ज्यावेळी सुचलं तर मी असं बोलून गेलो, त्यासाठी सॉरी ना यार, असं म्हणत श्रीधर जो आहे तो त्याची माफी मागतो. आणि त्याच नंतर आता राघव पुढे दोघेजण प्रियंकाच्या घरी जाण्यासाठी निघतात. इकडे आता ज्यावेळी राघव आणि श्रीधर दोघेही जण घराच्या बाहेर पडतात त्याचवेळी आता भास्करने आणि या रुद्रांशने या दोघांना पाहिलेलं असतं. त्या दोघांना माहिती असतं की आज ते दोघं जण लग्नाची बोलणी करण्यासाठी चाललेले असतात. तेवढ्यात भास्कर बोलतो की जा ह्यांच्यावरती नजर ठेव
आणि काय करतायत आणि लग्नाची बोलणी कुठपर्यंत जाते या सगळ्याकडे लक्ष ठेव. तर त्यावेळी आता रुद्रांश बोलतो की हो, असं म्हणत आता रुद्रांशनेही त्यांचा पाठलाग केला आहे. आणि त्याचवेळी आता इथे भास्कर जो आहे तो बोलतो की आज होणार यांच्या घरी शिमगा. आणि आता तो शिमगा पाहण्यासाठी यांना प्रचंड आनंद होणार. तर त्याच नंतर आता पुढील भागात इकडे गावकरी जे आहे ते शिवनाथला म्हणत असतात की काय शिवनाथ, आम्ही ऐकलंय तू तिन्ही मुलांसाठी सुना शोधत आहे. तर त्यावेळी आता इथे शिवनाथ बोलतो की हो, पण आजकालची पोरं स्वतःच सुना शोधून काढतात, मुली पाहण्याचा कोणाला चान्सच देत नाही, असं देखील ते गावकरी म्हणत असतात. तर त्यावेळी शिवनाथ जो आहे तो बोलतो की नाही, पण आमच्या इथे असं चालणार नाही, आमच्या इथे फक्त मीच सुना माझ्या मुलांसाठी शोधणार आहे. तर त्यानंतर इकडे राघव श्रीधर दोघेही जण प्रियंकाच्या घरी आलेले असतात आणि तिथे येऊन तिच्या वडिलांशी बोलत असतात की श्रीधर आणि तुमची मुलगी प्रियंका एकमेकांवर खूप प्रेम करतायत, म्हणून आम्हाला असं वाटतंय की तुम्ही त्या दोघांचं लग्न ठरवावं. आमच्या आप्पांना याबद्दल जास्त माहिती नाही, म्हणून आम्हीच प्रियंकाचा हात मागण्यासाठी इथे आलो आहोत. तर त्यावेळी आता इथे प्रियंकाचे वडील जे आहेत ते शॉक होऊन या दोघांकडे पाहत असतात. आणि इकडे शिवनाथ जो आहे तो म्हणत असतो की माझ्या मुलांचे लग्न मी पसंत केलेल्या मुलीसोबतच होणार आहे, कारण माझी मुलं माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीत, असं आता त्यांनी गावकऱ्यांना इथे सांगितलेलं आहे. आणि माधवने देखील ते ऐकलेलं आहे. तर आता त्यावेळी देखील माधव हताश होऊन शिवनाथकडे पाहत असतो, तरी देखील त्याची सांगण्याची हिंमत होत नसते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.